वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीम सय्यद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाजरत्न अजीम सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला। मान्यवरांच्या हस्ते अजीमभाई सय्यद यांना समाजरत्न पदवी देऊन गौरवण्यात आलं। या प्रसंगी माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदयजी दळवी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, वसंत गीते, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, देवानंद नानाजी बिरारी व इतर राजकीय, सामाजिक, पोलीस विभाग, परिवहन विभागातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीनं नाशिक शहरात 4 शाखांचं उद्घाटन, अनाथ आश्रमांमध्ये वाढदिवस साजरा करणं, गोरगरीब जनतेला फळफ्रूट वाटप करणं, होतकरू मुलांना वह्या वाटप करणं, गरजवंतांना कपडे वाटप करणं असे बरेचसे समाज उपयोगी उपक्रम गेले 15 दिवसापासून कुठलीही प्रसिद्धी न करता राबवण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहिल सय्यद, राजू रंगरे, श्याम फर्नांडिस, सुनील मोरे, योगेश पाटील, बाळा पावटेकर, पूर्व, पश्चिम, मध्य, दक्षिण या 4ही विभागातील समितीनं व घोटी, इगतपुरी, सिन्नर, पिंपळगाव, येवला सर्व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ आदींनी अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। अजीमभाईचा वाढदिवस होता। मी सकाळी 7ला मुंबईला गेलो आणि बरोबर 2 वाजता काम आटपून तिथून निघालो आणि या ठिकाणी पोहोचलो। अजीमभाईच्या वाढदिवसाला तर मी कायम असतोच, परंतु आज जर लेट झालो असतो तर मलाच चुकल्यासारखं वाटलं असतं। एक चांगला कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, चांगला म्हणण्यापेक्षा प्रामाणिक कार्यकर्ता आणि त्याच्या वाढदिवसाला हजर राहायचं नाही हे काही बरोबर दिसणार नाही, म्हणून धावपळ करीत आम्ही या ठिकाणी आलो। अजीमभाईच्या बद्दल सगळ्यांना आपल्याला माहित आहे, मी सांगण्याची काही आवश्यकता नाही। संघटना ह्या कशा पद्धतीनं काम करतात आणि आमची संघटना कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी माझ्या तोंडून सांगण्याची काही आवश्यकता नाही। मी एवढंच सांगेल की अजीमभाईचं काम हे अतिशय प्रामाणिक असतं, अतिशय स्वच्छ असतं आणि म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। गेले 50-55 वर्ष मी शिवसेनेत काम करतोय। अभिमान वाटतोय की नाशिक जिल्ह्यामध्ये माझा असा एक पदाधिकारी आहे की नाशिक जिल्ह्यामधील प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चौकामध्ये आज अजीमभाईच्या वाढदिवसाचे बॅनर या ठिकाणी मला पाहायला मिळाले। वाढदिवसाचे बॅनर दिसणे आणि लावणे याचा अर्थ असा आहे की आपण कार्यक्रमाच्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मनापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेला आहात। प्रत्येक माणसाच्या हाकेला आपण त्या ठिकाणी प्रतिसाद देता, म्हणून या ठिकाणी समोर सगळे उपस्थित जे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत हा त्यामागून संदेश जातो। गेली अनेक वर्ष महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय। 25 तारीख ही आपण अतिशय आठवणीनं व आवडीनं अजीमचा वाढदिवस आपण साजरा करीत असतो। ज्या दिवसापासून अजीमने वाहतूक या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तेव्हापासून माझी आणि अजीमची जेव्हापासून मैत्री झाली, नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर अजीममध्ये एक प्रामाणिकपणा कामाच्या बाबतीत अतिशय दिसून आला आणि आम्ही सर्वजण त्या प्रामाणिकपणाला धुलून आज त्याच्याबरोबर काम करीत आहोत। शिवसेनेच्या धोरणानुसार निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा अजीममध्ये भरभरून असा भरलेला आहे। कुठल्याही नया पैशाची अपेक्षा न करता काम करणारे कार्यकर्ते जेव्हा संघटनेमध्ये काम करत असतात तेव्हा संघटना खऱ्या अर्थानं मोठी होत असते। की आज अजीमभाईचा वाढदिवस आहे, त्यासाठी मी एवढंच सांगतो, दिल से मेरी दुआ है, दिल से मेरी दुआ है कि खुश रहो तुम, दिल से मेरी दुआ है कि खुश रहो तुम, मिले ना कोई गम जहां भी रहो तुम, मिले भी ना कोई गम जहां भी रहो तुम, समंदर की तरह दिल है तुम्हारा, समंदर की तरह दिल है तुम्हारा, सदा खुशियों से भरा रहे दामन तुम्हारा, सदा खुशियों से भरा रहे दामन तुम्हारा।
इसलिए मैं मेरे तरफ से, मेरे परिवार की तरफ से, महाराष्ट्र वाहतूक सेना की तरफ से, शिवसेना की तरफ से, मेरे बहुत प्यारे प्यारे लाडले मेरे पदाधिकारी अजीम भाई, आपको मैं जन्मदिन का एक मुबारक देता हूँ, शुभकामना देता हूँ। और याद से मैं ये भी नहीं पूछूंगा कि उम्र कितनी होगी। महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष माननीय उदयजी दळवी साहेब, तसेच आमचे शिवसेनेचे माजी मंत्री, शिवसेनेचे उपनेते, माझे खांदे समर्थक, माझे प्रेरणास्थान म्हणजे बबन नानाजी घोलप, तसेच व्यासपीठावरती आमचे महेश भाऊ गुरु, सगळे वाहतूक सेनेचे पदाधिकारी व आमचे शिवसेनेचे, आज माझ्या वाढदिवसाला खास करून दळवी साहेब इथं आणि नाना पण मुंबईला गेलेले होते, नाना पण आले, मी त्यांच्या खूप खूप आपल्या शिवसेना, विद्यार्थी वाहतूक सेना व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे व माझ्या परिवाराच्या तर्फे त्यांचा आभार मानतो। नाना तुम्ही आले, मला एक आज खूप आनंद वाटतोय। मी जास्त बोलणार नाही, खूप वेळ झालेला आहे। आज माझा जो वाढदिवस आहे हा मी वाढदिवस म्हणून नाही करत साहेब, नाना, हे आपल्या विद्यार्थी वाहतूक सेना, शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना याच्यामध्ये ट्रक चालक असतील, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे, टेम्पो चालक आहे, रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, सगळे जेवढे संघटना आपल्या याच्यात जोडलेले सगळे माणसं आहे। आणि या माणसाला आपण 1 रुपया साहेब, 1 रुपया न घेता किंवा 1 रुपया कोणाची पावती न घेता, हे माणसं अशी आपण जोडलेले माणसं आहे। मला आज अभिमान वाटतो या माणसांनी, या लोकांवरती। तर खरंच सुनील भाऊंनी सांगितलं का त्यांनी पूर्ण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांनी सगळं फलक जे काय लावले, 300 फलक लावले काय, आणि किती वाढदिवस, आणि मी म्हणजे 3 दिवसापासून केक कापतोय। मला स्वतःला माहित नाही का मी किती केक कापले असेल, सकाळी 6 वाजेपासून तर आतापर्यंत मी झोपेल पण नाही साहेब, एवढे केक कापले आणि एवढे लोकांनी मला भरभराटून शुभेच्छा दिले। मी मनापासून त्यांचे आभार मानतो। सर्व शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने व विद्यार्थी वाहतूक सेनेचे माझे सर्व 85 जे आमचे 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।